कलर्स मराठी वाहिनीवरील सरस्वती या मालिकेत राघवचं सरस्वतीसाठी असलेली प्रेम भावना पाहायला मिळाली. मात्र यावेळी त्याचं प्रेम पोह्यातून व्यक्त झालं. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आणि सरस्वतीसाठी पोहे बनवले होते खुद्द राघवने. खरं तर सरस्वती झोपाळ्यावरून पडल्यानं तिच्या हाताला दुखापत झालीये आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिची काळजी घेण्याचं राघवने ठरवलंय. म्हणूनच तिला लागेल ती मदत तो करतोय. जेव्हा त्यांनी सरस्वतीसाठी आपल्या हातचे पोहे बनवायचं ठरवलं त्यावेळी नक्की काय घडलं पाहूयात. मोठे मालक, तुम्ही इकडं काही हवंय का? पोहे करायचे. होय, आत्ता बनवून देतो बघा. नाही दामू, मला पोहे करायचे. अरे राघव, मामी मला पोहे करायचे. व्हॉट? अरे मग आम्हाला सांगायचं ना, मी इज दामू इज. आणि काय रे दामू, सांगायचं ना सरळ, करू नकोस म्हणून. पण ते मी. तुझा बाहेर. अरे पण राघव. मामी, तुम्ही मला फक्त सांगा काय काय कुठे कुठे ठेवलंय, तेवढं मला माहिती नाहीये. पोहे तिकडे, मीठ आणि हळद तिकडे. मोठे मालक, हे काय घेऊन आलात? पोहे. होय. अहो तुम्ही कशाला आणले? मी कशाला आणलेत म्हणजे? मीच बनवलेत तुमच्यासाठी म्हणून मीच आणले. चला पटकन खाऊन घ्या. कसला विचार करताय? वा, कसं काय जमतं तुम्हाला? माझ्यापेक्षा पण भारी बनवलं का? राघवने सरस्वतीला प्रेमाने केलेल्या या पोह्यानी सरस्वती पूर्ती इम्प्रेस झालीये. भलेही ते पोहे कसे का असेना, आफ्टर ऑल दोघांसाठी प्रेम हे महत्वाचे आहे. पोहे तर फक्त एक निमित्त आहे. राघवची सरस्वतीसाठी असलेली ही आपुलकी दोघांमधील भावनिक बंध घट्ट करेल एवढं नक्की. राघव आणि सरस्वतीच्या या सीन मधील ही केमिस्ट्री आपल्याला कशी वाटली? आपले व्ह्यूज या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा. तसंच सरस्वती ही मालिका पहा सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर. मराठी कार्यक्रमांच्या लेटेस्ट अपडेटसाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी तितिक्षा तावडे. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.